अन रायगडाच्या सदरेवर हलगी ही वाजती अन हलगी ही वाजती शुभ झालं छत्रपती अन हलगी ही वाजती शुभ झालं छत्रपती रायगडाच्या सदरेवर हलगी ही वाजती दादिनाग वाद्यवारी गेल्या वर्षी कोण कोण शिवभक्त होते जरा हातवर करा. हे पिल्लू ओळखीचं आहे का? पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाची गळे. आपली पुढची पिढी आणि या महाराष्ट्राचा लोककलेचा उद्याचा वारसा आहे आणि त्याला पाठिंबा देण्याचं काम या सर्व शिवभक्तांचं आहे, सर्व मावळ्यांचं आहे. आणि म्हणून शाहिराच्या प्रेरणेतून वाङ्मय तयार झालं. काय आजचा दिवस कशाचा आणि सदरेवर काय वाजायला लागलं? रायगडाच्या सदरेवर हलगी ही वाजती. रायगडाच्या सदरेवर हलगी, रायगडाच्या सदरेवर हलगी ही वाजती. आणि वाजल्यानंतर काय झालं? हलगी ही वाजती शुभ झालं छत्रपती. कर दुनिया बोलती रायगडाची माती, कर दुनिया बोलती रायगडाची माती, कर दुनिया बोलती रायगडाची माती. ठेका कसा आहे बघा ठेका. ह्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील ही चर्मवाद्य आहे आणि ह्याच्यात जी नशा आहे ती कशात नाही. त्याच्यामुळे त्याचा ठेका बघा बघा. या भागात काही जण अजून मला बसलेलेच दिसत आहेत. सदरेवर बसणं उपयोगाचं नाही, मातीत बसणं उपयोगाचं नाही. नाही नाही उभं राहायचं नाही, खाली बसा. आई साहेबांनी सांगितलं नाही, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. बसा खाली. हा रायगडाच्या सदरेवर हलगी ही वाजती, हलगी ही वाजती धारकरी आणि वारकऱ्यांच्या गाठी भेटी होती. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. धारकरी आणि वारकऱ्यांच्या गाठी भेटी होती. या भेटी कवा होतात? आणि गाठी भेटी होती शुभ झालं छत्रपती. आशीर्वाद देती
ह्या माझ्या स्वराज्याच्या धन्याला आशीर्वाद माझे संत मंत ज्ञानीवंत देत आहेत आणि ज्ञानीमंत संत मंत आशीर्वाद देती आणि आशीर्वाद देती त्याती हे नंग्या तलवारीच्या पाती रायगडावर नाचत्याती हे नंग्या तलवारीच्या पाती कधी नाचतात तलवारीच्या पाती आणि तलवारीच्या पाती शिवभक्त गुलालाने भांडारा उधळती शिवभक्त गुलालाने हा अर भांडारा उधळती आणि भांडारा उधळती शिवभक्ताच्या भांडारा उधळती शिवदान छत्रपती क्षण झाल्यानंतर माझ्या राजांची पालखी मधून येते आणि शाहिराला लिहावं लागतं आणि त्रैलोक्याचं रूप आज आलं या दिसून ज्यावेळी त्या माझ्या शिवाजी राजाची सुवर्णाने आणि चांदीनं मडलेली मूर्ती या शाहिराच्या डोळ्यावरती पडते त्यावेळेला कंठ दाटून येतो आणि शाहीर गळवरून लिहितो त्रैलोक्याचं रूप आज आलया दिसून अन शिवराज आल्यात पालखीत बसून शिवराज आल्यात पालखीत बसून शिवराज आल्यात पालखीत बसून शिवराज त्रैलोक्याचं रूप झालया दिसून त्रैलोक्याचं रूप झालया दिसून शिवराज आल्यात पालखीत बसून शिवराज आल्यात पालखीत बसून शिवराज आल्यात पालखीत अन सुवर्णाच्या सिंहासनी बैठक काही घेती या सुवर्णाच्या सिंहासनी राज बैठकही घेती अन बैठकही घेती शिवधान छत्रपती आठवण असावी म्हणून गेल्या वर्षीचं एक गाण्याचं कडवं गातो गाणं तुम्ही गा म्हणला तर काही नाही तर कार्यक्रम थांबवेल गाणं गाऊ का एक कडवं गातो कारण की जुनं तेच नवीन मिळालं म्हणून जुन्याला विसरायचं
हे राजांच्या कूटनीती शास्त्रात आम्हाला अभ्यासायला मिळतं. टाळ्या वाजवा सर्वांनी. एक कडवं घेतो. शहाजीचा बाळ शहाजीचा बाळ काळाचा काळ ओ ओ ओ शहाजीचा बाळ काळाचा काळ कुठं जन्मला शिवनेरीवर जन्मला शिवबाबा शिवनेरीवर जन्मला शिवबना बांधलं तोरण तोरण शिवबना आनंद घ्यायचा आहे पण शिस्त मोडायची नाही. आनंद घ्यायचा आहे पण शिस्त मोडायची नाही. हो शिवनेरी गडावर राजा जन्माला रयतेच्या कृपेने छत्रपती झाला. या शाहिराची विनंती आहे. माझ्या समोर राणी साहेब आई साहेब बसलेले आहेत. आज शिवभक्त खाली गात आहेत. भविष्यात असा काळ येईल ह्याच शिवभक्तांपैकी कोणतरी शाहीर होईल आणि ह्या रंगमंचकावरती शाहीर म्हणून काम गाजवेल. आणि कुणाचं गुणगान गाणार? कुणाचं? शिवनेरी गडावर राजा जन्माला रयतेच्या या कृपेने छत्रपती झाला. यवनाचा काळ जिजाऊचा बाळ यवनाचा काळ जिजाऊचा बाळ शिवनेरीवर जन्मला शिवनेरीवर जन्मला शिवबना बांधलं तोरण गडाच्या मध्यभागी बांधला या पाळणा आणि या बाळाला खेळणं कुठलं आहे? कुठलं? दांडपट्टा तलवार बाळाला खेळणं. दांडपट्टा तलवार बाळाला खेळणं. आणि बाळाचा आवेश काय आहे? पायात वाळ दैविक बाळ पायात वाळ दैविक बाळ शोभा बाळ शोभला जिजाऊचा शोभा बाळ
जिजाऊचा शोभा बाळ शोभला शोभना कविराज गातो शिवरायांची गाथा कविराज गातो शिवरायांची गाथा कविराज गातो शिवरायांची गाथा शिवप्रभूंच्या चरणावरती ठेवून या माता आणि शिवप्रभूंच्या चरणावरती ठेवून या माता जिजाऊचा नंद बाळदेवानंद जिजाऊचा नंद बाळदेवानंद नित्यानंद झाला मनाला नित्यानंद झाला मनाला शोभना ही हुरहुर मनाला का लागते माहितीये वर्षभर मनात एकच चिंता असते कुठली आणि डप्पन तुंतून घेऊ द्या की रा मला बी रायगडला येऊ द्या की रे डप्पन तुंतून तलवार गमशा पाटीला बॅग आणि डप्पन तुंतून आणि कोल्हापुरी पायतान आणि कडक सदर आणि फराची टोपी आणि कमरेला तरवार आणि कपाळी भंडारा आणि नवारी शालू आणि पैठणी शालू कवड्याची माळ रुद्राची माळ वै जयंतीची माळ वर्षभर तयारी कशासाठी आणि एकच धून 6 जून आणि एकच धून 6 जून एकच धून 6 जून एकच धून 6 जून हा आवाज जिथं जिथं येतोय कारण की एकच धून 6 जून हे गाणं तुम्हाला नव्यानं ऐकायला मिळणार आहे जिथं जिथं आवाज जातो तिथं तिथं गायला पाहिजे आणि एकच धून 6 जून एकच धून 6 जून एकच धून 6 जून आणि कसं फेडू ग माझ्या राजाचं रून कसं फेडू ग माझ्या राजाचं रून कसं फेडू ग माझ्या राजाचं रून आणि एकच धून 6 जून ज्यांच्या धामण्यात 72,000 नाड्यात त्यातल्या प्रमुख 10 नाड्यात अध्यात्माला धरून सांगतोय शिवरायाचं रक्त वाढतंय तेच ही ओळ म्हणतील बाकीच्यानी नाही म्हटलं तरी चालतंय आणि एकच धून 6 जून 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 कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं कसं फेडू ग माझ्या राजाचं रून कसं फेडू ग माझ्या राजाचं रून कसं फेडू ग माझ्या राजाचं रून शिवभक्त आमचं सारा आनंदात नाले
शिवभक्त सर्वजण आनंदात नाल अन सदरेवरती आमचं राज छत्रपती झाले अन सदरेवरती आमचं राज छत्रपती झालं सद्गुणी राजा सत्वगुण सत्वगुणी राजा सत्वगुण सद्गुणी राजा सत्वगुण दादा 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 कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कुठं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं फेडू ग माझ्या राजाचं रोड कसं फेडू ग माझ्या राजाचं रोड कसं फेडू ग माझ्या राजाचं रोड कुणा कुणाला गाणं आवडलं हे हात वर करा हे काय कुठं लिहिलेलं नाही का कुठं काय नाही राणी साहेबांच्या नयन शक्तीमुळे आलेली ही उत्सुकता आहे आणि तिथून सुचलेलं हे वाङ्मय आहे आईनं पुढं बसावं आणि मुलानं गाणं म्हणावं ह्याच्यापेक्षा मोठी हा पुरस्कार माझ्या पद्मश्रीपेक्षा मोठा मला हा पुरस्कार वाटतो कसं फेडू कसं फेडू कुठं फेडू कसं फेडू कसं फेडू कसं फेडू कुठं फेडू ग माझ्या राजाचं रोड शिवरायांचं गुण गातो गातो कविराजे आनंद घ्यायचे पण शिस्त मोडायची नाही हा शिवरायांचं गुण शिवरायांचं गुण शिवरायांचं गुण शिवरायांचं गुण शिवरायांचं गुण हे का गुण गातो मी कशासाठी गातो आणि कुणासाठी आणि कुठल्या दिवशी एकच धुन सहा जून एकच धुन सहा जून आणि शिवरायांचं गुण गातो गातो कविराज शाहिराने टिकून ठेवला शाहिरीचा बाज त्या शाहिराने टिकून ठेवला शाहिरीचा बाज हाती डपानी तुंतून हाती डपानी तुंतून महंत कवी संत कवी आणि शाहीर ज्या वाङ्मयात मोडतात त्याला हे तंत कवी म्हणतात शाहिरीतील प्रमुख वाद्य आहे हे कसं वाजतं धादिना 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 हाती डपानी तुंतून हाती डपानी तुंतून कसं फेडू कुठं फेडू कसं फेडू कुठं फेडू कसं फेडू कुठं फेडू कसं फेडू माझ्या राजाचं रूप फेडू माझ्या राजाचं रूप फेडू माझ्या जय शिवराय